तर मित्रांनो आजच्या शेड्यूलमध्ये थोडाफार चेंज आहे, थोडंफार नवीन गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत. तर बरोबर मी नाश्ता करून घेतो आणि मग तुम्हाला सविस्तर सांगतो. चलो. तर मित्रांनो जास्त लेट होईल म्हणून मी काय शूट करत बसलो नाही, पटापट निघालो. आपल्याला आज एका ठिकाणी जायचं आहे. तर आउटफिट कशी वाटते, बऱ्याच दिवसानंतर फॉर्मलमध्ये बघितलं असेल, आउटफिट कशी वाटते नक्की सांगा. चला लेट न करता निघूया पटापट. तो दोस्तों मैं कुछ पर्सनल काम से एक जगह आया था यहाँ पर. एक्चुअली मैं लोकेशन तो नहीं बताने वाला था, बट अभी सिचुएशन ही ऐसा है कि मुझे लोकेशन बतानी पड़ रही है. तो मैं मुलुंड में आया था और मैं तो टाइम से आया था और टाइम के पहले ही आया था बहुत, और मुझे करेक्ट टाइम पर पहुंचना था वहाँ पर. तो मैं स्टेशन से ऑटो ढूंढ रहा था, बट बहुत 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 मुश्किल से मुझे एक ऑटो मिला. रिक्षाच नव्हती भेटत मला तिथे, स्टेशनच्या बाहेरून कोण यायलाच तयार नव्हतं. मी बोललो की अरे बापरे आपल्याला लेट होईल भरपूर, कारण कसं आहे इम्प्रेशन चांगलं नाही पडत आपल्याला जर काय इम्पॉर्टंट काम असेल तर. तर मग एका काकीला, ऑटोवाल्या काकी होत्या, त्यांना सांगितलं. तर ते देवासारख्या आल्या आणि गेलो तिथून. मी त्यांच्याशी कन्व्हर्सेशन केलं. खूप चांगल्या काकी होत्या, त्यांनी सोडलं मला त्यांचा व्हिडिओ तर शूट करता आला नाही. मी म्हणजे नंबर असा जस्ट खालून कॅमेरा हे केलेला ना, तर नंबर असा काढलेला आहे. तर मी वाटल्यास व्हिडिओमध्ये असं देईन तो फोटो नंबरचा. जर तुम्ही मुलुंडमध्ये आला त्या काकी खरंच खूप चांगल्या आहेत. मी 2-4 पैसे एक्स्ट्रा पण दिले त्यांना, म्हणजे 2 पैसे जास्त पण दिले, कारण माझं काम त्यांनी केलं ना. किती जण मला हे करत होते, नाही बोललेले, त्यांनी मला सोडलं. तर मग मी खुशीने दिले आणि म्हणजे मला टायमिंगवर पोहोचवलं त्यांनी. तर तुम्ही मुलुंडमध्ये वगैरे आलात, त्या काकी तुम्हाला भेटल्या तर त्यांच्या ऑटोमध्ये नक्की बसा. मराठी काकी होत्या, थोडंसं त्यांना पण एक हेल्पिंग हँड, आणि चांगल्या मराठी माणसाला सपोर्ट करायला पाहिजे. तर माझं काम तर झालेलं आहे, इथून मी निघालो आहे. भाई मुलुंड ना एक नंबर झालं आहे. म्हणजे मी पहिला पण बऱ्याच वेळेला आलेलो आहे, पण असं वाटतच नाही की मुलुंड ठाणे डोंबिवलीच्या जवळ आहे. म्हणजे सॉरी टू से, पण हां मुलुंड बऱ्यापैकी डेव्हलप आहे, मस्त आहे खूप. तर चला थोडेफार सिनेमॅटिक्स पण दाखवतो तुम्हाला. तो दोस्तों मैं घर तो आ चुका हूँ और बाहर इतनी धूप है, एवढं ऊन आहे, म्हणजे खतरनाक ऊन आणि गरमी आहे. तर आय वुड सजेस्ट यू जे बाहेर ट्रॅव्हल करतात त्यांनी पाणी पित राहा, स्टे हायड्रेटेड, लिंबू पाणी, कोकम सरबत. या मी पण घरी आलो आहे, मम्मीने मला पण मस्तपैकी थंडगार कोकम सरबत दिलेलं आहे. मी पण कोकम सरबतचा मला घेतो. तुम्ही पण जर बाहेर असाल तर पाणी पित राहा, स्टे हायड्रेटेड. आणि पटापट मी जेवून माझी एडिटिंग कंप्लीट करून घेतो आता, कारण ब्लॉग मी अजून अपलोड केलेला नाही. हा तर ॲक्च्युली उद्याचा आहे, तर कालचा आता मी दुपारपर्यंत म्हणजे थोड्या वेळात अपलोड करेन, कारण हे सगळं कामं होतं म्हणून. तर चला भेटूया पुढे. मित्रांनो आज मकर संक्रांत आहे, तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या मकर हॅपी शकरी मकरी सकरी सक्रमा सक्रमा सामा मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांती. हॅलो शुलुलुलू. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. नाही ते काय ती मीम आहे ना, मकर संक्रांत.
तर मित्रांनो आज मकर संक्रांत आहे, तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि गोड गोड बोला. हा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आता मित्र आले आहेत माझ्या घरी, पतंग उडवायला जातोय आम्ही लोक. तर पतंगला कंदी बांधायचं काम चालू आहे. हे बघा कोण वाटतं ते तरी दाखवलं. हात गेला व पैसा गेला. व्लॉग मध्ये घेतलं नाही मला, तू भेटला होता हे लोक नाही दिसत. टाकलाच नाही तो अजून, टाकणार आहे आता. तर चला या तुम्ही पण आमच्यासोबत पतंग उडवायला. एका पतंगचे 15 रुपये. पहिला पैसे द्या मग पतंग घ्या. द्या द्या 5 रुपये. 5 रुपये मध्ये 10 रुपये. अरे बाबा हे मस्त डील आहे. आने दो चलो हे तर मित्रांनो दिवसाची सुरुवात मी संध्याकाळपासून केलेली आहे. तर हेच मी म्हणतो की धंद्यात कधी पण म्हणजे आपलाच टाइम असतो आणि नोकरीमध्ये तुम्हाला टाइम टू टाइम द्यावं लागतं. आता मी संध्याकाळी धंदा स्टार्ट केला आणि आजचा पहिला माझा कस्टमर बघा हा. तर चला स्टार्ट करूया आपण. Later that same evening. तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी बस झालं. आता मी चाललो घरी कारण भूक पण लागली आणि टाइम पण होत आलाय. तर आणि आजचा दिवस थोडासा माझ्या ट्रॅव्हलिंगचा झाला आणि थोडंसं दमल्यासारखं पण वाटतं. त्यामुळे चलो अभि घर पे बस हो गया. आणि हां मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाही की मी तुम्हाला काल बोललेलो की मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तर ॲक्च्युली काय झालेलं माझ्याकडून ना एक रूल ब्रेक झालेला. आय ॲक्सेप्ट दॅट की माझ्याकडून एक रूल ब्रेक झालेला. तर ट्रॅफिक हवालदार होते लपून बसलेले. ॲक्च्युली त्या लोकांची पण चुकी आहे. मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो. ॲक्च्युली त्या लोकांची चुकी आहे. त्या लोकांना जी मशीन दिली आहे ज्याच्याने चलान काट होतात त्याच्याने त्या लोकांनी फोटो घ्यायला पाहिजे. पण त्या लोकांनी लपून एका कॉर्नरला लपून बसलेले आणि जसं मला येताना बघितलं तसं त्या लोकांनी मोबाईलमधून व्हिडिओ काढला. माझा फोटो पण आहे, व्हिडिओ काढला. आणि नंतर मी त्याच्यात टेन्शनमध्ये होतो की भाई फाईन येईल. आणि आता तर चलानचे रेट्स तुम्हाला पण माहिती आहे की थोडासा पण काय असेल तर 500मध्ये 1000मध्ये नाव तर 1500चा चलान येतो. तर त्याच टेन्शनमध्ये होतो मी की भाई चलान येईल आता. एक सेकंड जरा. तर त्यांनी लपून माझा व्हिडिओ काढला. तर मी त्याच टेन्शनमध्ये होतो की भाई अरे फाईन येईल आता, फाईन येईल. आणि कमी पण नाही, डायरेक्ट 1500ची फाईन. तर त्याच टेन्शनमध्ये होतो म्हणून मी काय शूट नाही केला. थोडंफार मी माइंड डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ॲट द एंड मला सारखं तेच आठवत होतं की अरे यार थोडीशा चुकीसाठी एवढं असं येईल. पण मी कंटिन्यू चेक करत होतो. मला तर काय फाईन बिन आला तर नाही देवाच्या कृपेने. थँक्स टू गॉड मला अजून तर काय फाईन बिन आला नाही. काल म्हणजे त्या लोकांनी व्हिडिओ काढलेला त्याचा. तर होप सो की पुढे पण नको येऊ दे भाई. कधी पुढून मागून काय टाकला त्या लोकांनी व्हिडिओ किंवा काय तर नको बाबा. फाईन बिन काहीच नको येऊ दे. तर त्यामुळे माझा मूड ऑफ होता आणि मी व्हिडिओ पण नाही शूट केलेला. तर हां आजचा दिवस असा होता. मी आता घरी जातोय, घरी निघालोय, जेवून वगैरे मग बाकी सगळं हे करूया. घरी आज सारंगचा फोटोशूट पण होता मकर संक्रांतीचा. तर त्याचे पण फोटो जर अवेलेबल झाले तर मग आपण टाकूया ब्लॉगमध्ये. एका दुसरा फोटो दाखवतो तुम्हाला. तर चला घरी जाऊया आता. या मित्रांनो जेवायला. मित्रांनो आमच्या इथे लाईट गेलेली. आता वाजतायत रात्रीचे 11:30 आणि भाई आमच्या इकडचा माहोल एकदम खतरनाक झालेला आहे. कारण स्ट्रीट लाईट पण नाही आणि लाईट तर सगळ्यांचीच गेलेली आहे. आता या पद्धतीने भुगतात ते आमच्या एरियातले. त्याचं काय स्पीड चालू आहे, आत्मा फिरताय या पद्धतीने कुत्रे. आणि भाई एरिया बघाल तर काहीच दिसत नाही. फुल हे तर गाड्यांचे रेडियम चमकतात आमच्या. पण कुठेच काहीच नाही बघा. नुसतं ह्याला तर भाई ते गाणं सूट होतंच. रात्रीच खेळ चालायचं आहे बघा. फुल डेंजर ना. एक नंबर भाई. या फ्लॅशने तर समोरचं काय दिसत पण ना. आम्ही असं पहिलेच आमचे आता फाटलेले. थोड्या वेळ पहिला आम्हाला घोणच दिसलेले रसल वायपर बाबा गप त्याच्या पाय ठेवता आम्ही राहिलो म्हणून वाचलो आम्ही. भाई काहीच दिसत नाही. आज गेलो असतो काही. फ्लॅशने तर काहीच दिसत नाही. आम्ही असंच चाललेलं. पण मजा येते. इथे उजेड दिसतो थोडा. आपण अंधारातच जाऊया मस्त. आपण आज रात्रीची मित्रांनो ट्रेकिंग करणार आहे. आपण आत्माला बोलव.
तर मित्रांनो रात्रीचे वाजते 1:30 वाजून गेलेत आणि आम्ही आता एक हॉरर सिरीज शूट केली आहे.